नमस्कार, मी अक्षता. मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. आज 18 ऑक्टोबर शनिवार. एक नजर टाकूयात आजच्या टॉप 10 घडामोडींवर. कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ असा इशारा देत धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. इतकंच नाही तर जरांगे हे वैयक्तिक टीका करत असल्याचा आरोप मुंडेंनी केलाय. माझ्यात समोरासमोर खेटायची हिम्मत आहे, बाईच्या आडून लढणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं असलं तरी त्यांच्यावर वैयक्तिक बाबींवर बोलण्याचे आरोप मुंडेंनी लगावलेत. मुंडेंनी स्पष्ट केलंय की ते वैयक्तिक वादात पडत नाहीत. याच वादात लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना विंडोक माणूस असं संबोधित करत जोरदार टीका केली होती. ते म्हणाले की जरांगेंना संविधानिक प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत आणि ते सार्वजनिक प्रश्नांऐवजी केवळ वैयक्तिक टीका करत आहेत. धनगर ओबीसींमध्ये येतात हे सामान्य ज्ञानही जरांगेंना नसल्याचं हाकेंनी म्हटलं. त्यामुळे या राजकीय वादात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. गेल्या वर्षी जेव्हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं तेव्हा एका सभेत कोयत्याची तलवारीची भाषा करण्यात आली. लोकशाहीत हिंसेची नाही तर संविधानाची भाषा अपेक्षित आहे. मग अशा सभांना कसं जाणार? महायुती सरकार आता दोन समाजात वाद लावत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी हे भांडण लावून सरकार राज्यातील मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवत आहे. राज्यात शेतकरी उद्ध्वस्त झालाय, शेतपिकाला भाव नाहीये, कायदा सुव्यवस्था, रोजगाराचे अनेक प्रश्न वाढले. पण हे प्रश्न सोडून दोन समाज एकमेकांसमोर या सरकारनं उभे केले आहेत. त्यामुळे राज्य अस्थिर केलंय अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. शिवाजी पार्क पासून ते टिळक भवनापर्यंत हिंदुत्वाचा रंग जिरलाय असं म्हणत आशिष शेलार यांनी राज व उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलंय. आज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका, उगाच नाटक करायला जाऊ नका. भाजपकडे स्वतःचं काय आहे असा सवाल त्यांनी विचारलाय. त्यांना म्हणो स्वतःची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार तुम्ही असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावलाय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या एका वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण झाला. परंतु त्यांनी त्वरित सारवासारव करत आपले म्हणणे स्पष्ट केलं. सुरुवातीला निवडणुकीत उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू असं विधान पाटलांनी केलं. या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. त्यानंतर लगेचच बाबासाहेब पाटलांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं. विकासासाठी बँका खाली करू असं सांगत त्यांनी आपले मूळ उद्दिष्ट विकास कामांसाठी निधी उपलब्ध करणे असल्याचं सांगितलंय. नागपूर इथे झालेला ओबीसी मोर्चा यशस्वी झाल्यानं भाजपने मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना सोडलं आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. मूळ मुद्दा हा आहे, आधी निवडक नोंदी होत्या पण 2 सप्टेंबर रोजी सरकारनं काढलेल्या शासन निर्णयामुळे आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झालंय. 2 शासन निर्णय काढण्यात आले, त्यातील पात्र हा शब्द काढण्यात आला आणि त्यानंतर आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. सत्ताधारी जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहे, पण शासन निर्णय तर तुमच्या सरकारनं काढलाय. त्या सरकारमध्ये छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, अतुल सावे हे मंत्री आहेत. हा शासन निर्णय त्यांनी रद्द करून घेतला पाहिजे. ते न करता इतरांवर टीका करून काय उपयोग असा सवाल वडेट्टीवार यांनी आज उपस्थित केलाय. छगन भुजबळ यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर महाराष्ट्रात विखार पसरवल्याचा गंभीर आरोप केलाय. जरांगे पाटील यांच्याशी वारंवार भेटीसाठी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही असा इशारा भुजबळांनी दिलाय. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांना त्यांनी डबल ढोलकी असं देखील म्हटलंय. भुजबळांनी सत्ताधारी भाजपचा बचाव करत पक्षाचं सरकार जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी काम करत असल्याचं सांगितलं. ओबीसी समाजाच्या ताकदीवर भाजपला मिळालेल्या आमदारांची आठवण करून देत ओबीसींवर अन्याय झाल्यास शांत बसणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना बदनाम करण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप देखील भुजबळांनी केला.
करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। करुणा मुंडेंच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांच्या दबावामुळेच त्यांच्या आईनं आत्महत्या केली, तर करुणा मुंडे यांनी दावा केलाय की त्यांच्या आईच्या सुसाईड नोटमध्ये या संदर्भातील सर्व माहिती नमूद आहे। या प्रकरणात करुणा मुंडे यांनी त्यांच्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचा आणि त्यानंतर दाखल झालेल्या न्यायालयीन खटल्याचा उल्लेख केलाय। त्यांच्या बहिणीला धमकावून मुंबईतून हाकलून लावण्याचा आरोप देखील त्यांनी लगावलाय। दोन ठाकरे बंधूंची युती पक्की आहे असा दावा शिवसेनेचे उभाठा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी केला होता। दोन्ही पक्षांनी ठाण्यात एकत्र काम सुरू केलं असल्याचं जाधव यांनी सांगितलं। ते म्हणाले की स्थानिकांच्या प्रश्नासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सातत्यानं रस्त्यावरती उतरलेले दिसतील। निवडणुका एकत्र लढण्याबाबत राज ठाकरे ठरवतील, तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटानं ठाण्यात अराजकता माजवली आहे, त्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। ठाण्यात भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण देखील आहे। भ्रष्टाचार वाढलाय। आमच्या ठाणे जिल्ह्याकडे आज भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं जातंय। या सगळ्या गोष्टी आम्हाला पुसायच्या असतील तर आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही काम सुरू देखील केलंय। निवडणुकीला कसं एकत्र यायचं हे राज ठाकरेच ठरवतील। त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील यासंबंधी सूचक वक्तव्य केलंय। भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये 19 ऑक्टोबर पासून 3 वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे। मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये रंगणार आहे। या सामन्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांचं ट्रॉफी सोबत फोटोशूट करण्यात आलं। ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी शुभमन गिलची वन डे संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। दरम्यान गिलनं रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलंय। शुभमन गिल म्हणाला की बाहेर जी चर्चा सुरू आहे ती वेगळी आहे। आमच्या दोघांच्या नात्यात कुठलाही बदल झालेला नाहीये। रोहित शर्मा मला नेहमी मदत करतो, त्याच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे। त्याला काही सांगावं वाटलं की तो मला आवर्जून सांगतो। अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा सिनेमा 10 ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता। सेन्सॉर बोर्डसह उच्च न्यायालयानं या सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला होता। मात्र तरीही पुण्यात या सिनेमाचे 2 शो काही हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाडण्यात आले। यानंतर संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीनं एकत्र येत या चित्रपटाच्या टीमला पाठिंबा दिला। यावर आता महेश मांजरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। जर सेन्सॉरनं पास केलंय तर कोणीही त्यावर आक्षेप घेऊ नये या ठाम मताचा मी आहे, पण तुम्ही सुद्धा ठाम राहा। हिंदीत सुद्धा असंच होतं। अलीकडे बरेच सिनेमे निघतात, त्यात प्रोपोगंडा चित्रपटांचाही समावेश असतो, पण हे प्रेक्षकांच्या हातात आहे की अशा सिनेमांना जायचं की नाही।